निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप. मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, मवियाची मागणी. इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिले नाहीत. कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवरती टीका. फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप. आता निवडणूक होणार, कशी होणार हे महत्त्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. मवियातील मनसेच्या एंट्रीबाबत राज ठाकरेंचं विधान. तर कोणी कोणासोबत गेलं तरी महायुतीच निवडून येणार, फडणवीसांचा दावा. मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनेमध्ये हाणामारी. केरळमध्ये आयटीच्या तरुणाने आत्महत्या प्रकरणी मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन. आरएसएसच्या शाखेत तरुणावरती अत्याचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. पोलिसांनी घेतलं आंदोलकांना ताब्यात. मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय. गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये इथे हाणामारी झाल्याचं समजतंय. सदावर्ते शिवसेनेचे संचालक आमने सामने आले आणि इथं तुफान राडा झालाय. हाणामारीपर्यंत वाद जाऊन पोहोचला. थेट बाटला एकमेकांवर फेकून मारण्यात आलेले आहेत. आमने सामने दोन्ही गट आले आणि इथे तुफान राडा झाला आहे. सदावर्ते आणि शिंदेच्या सेनेमध्ये इथे हाणामारी झालेली आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो एकमेकांवर बाटल्या देखील फेकून मारण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी महेश तिगोटे जे सरचिटणीस आहे इंटकचे ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, काय आपली पहिली प्रतिक्रिया? हा इथे वाद झाला, थेट हाणामारीपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचली आहे. एसटी महामंडळातल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची ही कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि आशिया खंडामध्ये नावलौकिक असलेली ही बँक होती. परंतु सदावर्ते पॅनलनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवर विजय मिळवल्यानंतर बँक केवळ संचालक मंडळ नाही तर भ्रष्टाचारी मंडळ निवडून आलंय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. किंबहुना वेगवेगळ्या पद्धतीनं अराजकता माजवण्याचं काम या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरू झालेलं आहे. याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी सहकार आयुक्तांकडे तक्रारी करून याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रारी करून त्याच्यामध्ये या सदावर्ते पॅनलच्या संचालक मंडळाला सदावर्तेच्या या सगळ्या अनागोंदी कारभाराला जबाबदार पकडलेला असताना सुद्धा केवळ भाईजी, मी जरा आपल्याला थांबवतो. आपल्यासोबत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ सुद्धा फोन लाईनवर आहेत. आनंदराव अडसूळ, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. अडसूळजी, हा जो प्रकार घडलेला आहे थेट हाणामारीपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचलेली आहे, भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, काय आपली प्रतिक्रिया? विषय असा आहे की आता ज्या पद्धतीने या ठिकाणी उल्लेख झाला की महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची जेवढी कर्मचारी 80,000 आहेत त्यांची ती बँक आहे. ते त्यांचे सभासद आहेत आणि आजपर्यंत उल्लेख केल्याप्रमाणे ही खऱ्या अर्थाने आशिया खंडातली पगारदाराची सगळ्यात मोठी आणि अतिशय चांगली बँक आहे. होती म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी सदावर्तेचं पॅनल आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने कारभार सुरू केलेला आहे हा कारभार चुकीचा आहे, गैरव्यवहार आहे हे समजून काही त्या पॅनलमधली लोक बाजूला आली आणि निश्चित आमची युनियन महाराष्ट्रभर एसटी बँक कर्मचाऱ्यांची युनियन आहे तर ते आमच्याकडे संरक्षणासाठी आले. आजपर्यंत त्यांनी जवळपास 125 लोकांची भरती पैसे घेऊन केलेली आहे आणि त्याचा परिणाम की त्या ठिकाणी आम्ही स्थगिती आदेश घेतला असताना भरती केलेली आहे आणि अजूनही भरती चालू आहे. कारण तो कंटेम्प्ट आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे तरीच भरती चालू आहे. म्हणजे त्यांची कार्यपद्धती आपल्या लक्षामध्ये येईल. त्या पलीकडे 12 कोटीचं सॉफ्टवेअर बँकेला लागतं ते त्यांनी 52 कोटी रुपये त्याच्या आगीत उचललेले आहेत. म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार आहे, कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार आहे, त्याचबरोबर वागण्याच्या ज्या पद्धती आहेत, कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करणं, सस्पेंड करणं, टर्मिनेट करणं ह्या गोष्टी चालू आहेत. कोर्ट कचेरी आम्ही सातत्याने करतोय. एक ऑथॉरिटी म्हणून सहकार खात्याकडे आम्ही सातत्याने तक्रारी केलेल्या आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत.
त्याच्या त्यांनी काही प्रमाणात दखल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला जुमानलेलं नाही. त्याचं कारण आम्हाला अजून समजलेलं नाही. रिझर्व्ह बँकेचे पण आदेश मानले जात नाहीत आणि सहकार खात्याचे आदेश मानले जात नाहीत. अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवहार आहे. अडसूळजी, मात्र विरोध आपला आहे, भ्रष्टाचार होतोय, आपण तक्रार वेगवेगळ्या ठिकाणी केल्याचंही आता सांगितलं, पण अशा प्रकारे हाणामारी करणं ही गोष्ट योग्य वाटते का? त्याचं समर्थन करता का? घ्या ना, कुणी केले, कोणावर केली मारहाण हे पण समजून घ्या ना. तुम्ही मध्येच का मला इंटरप्ट करतात? लक्षात घ्या, हे जे डायरेक्टर आहेत, हे डायरेक्टर बोर्डाची आज मीटिंग होती एसटी महामंडळाच्या ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी बाहेरचे कारवाई काही लोकांना आणून सदावरच्या ज्या गुन्ह्यांनी आपल्या लोकांना, या लोकांना आमच्या मारलेलं आहे. नागपाडा पोलीस स्टेशनला सुद्धा त्या ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे. हाणामारी का आमच्या लोकांनी केली, ते बोर्डरूममध्ये गेलेत, बोर्डाची मीटिंग म्हणून गेली, अजेंडा आहे, तिथं नोटीस आहे आणि असं बसले असताना त्या ठिकाणी अशा बाहेरच्या लोकांनी मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? आणि पोलीस स्टेशनला आम्ही त्याची योग्य तक्रार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनने घेतलेली आहे. मी स्वतः जाऊन आलेलं आहे आणि त्यानंतर जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यांची मेडिकल झालेली आहे, ज्या लोकांना मारहाण झालेली आहे, ज्या लोकांनी मारहाण केली ते सीसीटीव्ही फुटेज आता आपल्याला सापडतात, त्यांना अरेस्ट करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. पुढे प्रकरण काय आहे नेमकं तपासाअंती स्पष्ट होईलच. धन्यवाद आनंदराव अडसूळजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली त्यासाठी. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयाचा निकाल बघायला मिळतोय. 13 ऑगस्ट 2025 रोजी पवारांना अटक करताना त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे उपलब्ध नव्हते. यूडीडी विभागाचे अधिकारी YS रेड्डी यांच्याशी व्हॉट्सॲप चॅट हे पवार यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर केलेला आहे. त्यामुळे ईडीने केलेली अटक आणि त्यानंतर विशेष न्यायालयाने दिलेले कोठडीचे आदेश रद्द करतायत. उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. अनिल कुमार पवारांची ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे अनिल कुमार पवार यांना मोठा दिलासा बघायला मिळतोय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची या संदर्भातली माहिती देतात. प्रशांत, काय अधिकची माहिती आहे? अमित, खरं तर ही ईडीला दिलेली चपराक आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अनिल पवार यांना जी केलेली 13 ऑगस्टला अटक जी होती, ती अटक करताना ईडीकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला. आणि या सगळ्या विषयामध्ये जे दरम्यान 341 पानांचं आरोपपत्र हे अनिल पवार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलंय, तर या आरोपपत्रामध्ये सादर करण्यात आलेले पुरावे जे आहेत ते पुरावे, त्यांच्या तारखा, आणखी त्यांच्या वेळा या कुठेही या पूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपाशी मेळ खात नाही अशा प्रकारचं सुद्धा निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलंय. अजित पवार यांना ईडीने केलेली अटक आणि विशेष न्यायालयानं केलेली कोठडीत रवानगी हे दोघंही आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं अनिल पवार यांना खूप मोठा दिलासा मिळालाय आणि ईडीला खूप मोठी चपराक सुद्धा मिळाली आहे. अनिल पवार लवकरच आजच आपल्या कर्तव्याला हजर पुन्हा येऊ शकतात, हा या निकालाचा सगळ्यात मोठा आधार मानला जातोय. त्यामुळे ईडीने केलेला तपास किंवा ईडीने केलेली कारवाई ही पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. जी मालमत्ता या विषयावरचं प्रकरण असेल त्या विषयावरची चौकशी ही जरी ईडीची सुरू राहणार असेल, त्यांनी जरी आरोपपत्र दाखल केलं असलं तरीही अनिल पवार यांना केलेली अटक ही योग्य नव्हती, ही बेकायदा होती. हा स्पष्ट निकाल उच्च न्यायालयाने निकालताना PMLA कायद्याअंतर्गत एखाद्या आरोपीला अटक केली तर 3 महिने त्याला कारावास, म्हणजे त्याला जामिनासाठी अर्जच करता येत नाही. या सगळ्या गोष्टीला हा खूप मोठा ईडीला दिलेला दणका मानला जातोय. अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेल्या अनिल कुमार पवार यांना त्यामुळे मोठा दिलासा बघायला मिळतोय. पवारांची ईडीने केलेली अटक बेकायदा असल्याचं कोर्टानं सांगितलंय. त्यामुळे हायकोर्टाचा वसई विरार मनपा माजी आयुक्तांना आता दिलासा या निमित्ताने बघायला मिळतोय. विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे नव्हते असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. अनिल कुमार पवारांची ईडीनं केलेली अटक ही बेकायदा असल्याचं कोर्टानं सांगितलंय. अनिल कुमार पवार यांना मोठा दिलासा बघायला मिळतोय. ईडीनं केलेली अटक बेकायदा असल्याचं हायकोर्टानं सांगितलंय. विरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे नव्हते असं कोर्टानं सांगितलंय.